बडवाहामधून निघाल्यानंतर जेव्हा 9 किलोमीटर आपलं संपून जाईल तेव्हा सुलगाव येतं आणि आम्ही सुलगावचा रस्ता निवडला होता. आणि जर आपण तिकडल्या रस्त्याने गेलो तर जास्त आश्रम नाहीत, म्हणून इकडच्या रस्त्याने या. आणि शॉर्टकट देखील आहे आणि आश्रम भरपूर आहेत, तुम्हालाही कठीण जाणार नाही आणि गावं पण भरपूर लागतील. आणि हे बघा, हे आहे सुलगाव. बघितल्यावर वाटत नाही की जंगलामध्ये, पण हे जंगल पूर्ण पार करून यावं लागतं. आणि सुलगावानंतर सुद्धा समोर जंगलच आहे. हे आहे सुलगावामधले छोटे छोटे आणि सुंदर रस्ते. आपण जेव्हा परिक्रमा करतो, जेव्हा आपण सुलगावामध्ये येतो, तर सुलगावामध्ये आपले काही मराठी माणसं आहेत जळगाव जिल्ह्यातले. तर ते बाबा मराठी आहेत आणि त्यांनी या ठिकाणी 1 वर्षापासून सेवा देत आहेत. आणि आश्रमचं नाव तर काही ठेवलेलं नाही आहे. आणि पूर्ण त्यांचा सहपरिवार 1 वर्षापासून या ठिकाणी सहकार्य करते आणि मैयाच्या परिक्रमेला जे जे येतं त्यांची सेवा करते. तर आता बाबांचं थोडंसं इंट्रोडक्शन मी तुम्हाला देते आणि बघू की बाबा इथं किती वर्षापासून किती जणांची सेवा करतात. बाबा तुम्ही किती वर्षापासून इथं सेवा देतात? आम्ही 2 वर्षापासून. 2 वर्षापासून. मागच्या वर्षी आलो होतो. हा, मागच्या वर्षी 3.5 पावणे 4 महिने सेवा दिली. या वर्षी बी तसंच आहे. मग परिक्रमावासी काही तंग वगैरे करतात का? म्हणजे की त्रास काही परिक्रमावासींचा? आम्ही त्याचसाठी सेवेसाठी जाऊ येतो ना आम्ही इथं. अच्छा, कारण की काही काही ठिकाणी काय होतं, आश्रमामध्ये घाण ठेवून निघून जातात. आता थोडंफार करतात, सण करावे लागतं माणसाला. हा, आम्ही परिक्रमा केलेली, आम्हालाही माहित आहे सर्व. तर आमच्याकडून बी चूक झाली असेल परिक्रमामध्ये. मग तुमचा पूर्ण परिवार आलेला आहे? नाही, मी एकटा आहे जळगावचा. हे भुसावळचे शिंदीचे आहेत. हे आई आहे त्यांची, महाराज ज्यांनी टाकलं त्यांची आई आहे. आणि ते वडील आहेत मध्ये यांचे. नाही, महाराजांचे वडील, आई वडील आहेत. अच्छा अच्छा. महाराज भागवतकार आहेत, कीर्तनकार आहेत. आता सध्या भागवत चालून राहिलं आपला धरणगाव तालुक्यात. 2-4 दिवसात येतील ते, आता आटोपण्यात आहे त्यांचे भागवत. म्हणजे हे मराठ्यांचं आश्रम आहे? सामुदायिक आहे ते. म्हणजे पूर्ण गावा मिळून आहे? नाही, हे समाजाचं या गावामधून सरकारने बांधून दिलंय, पण आम्हाला हे सेवा करायला दिलंय आम्हाला. अच्छा, म्हणजे सरकारने बांधून दिलेलं. सरकारने बांधून दिलंय. हा, तर म्हणजे सेवा करण्यासाठी तुम्ही इथं आलात? आम्ही 2 वर्षापासून. 2 वर्षापासून आहे. अच्छा, मग तुमचं नाव सांगा जरा. माझं नाव मच्छिंद्रनाथ रूपसिंग पाटील. हा, मी चोपडा तालुका वडोद्या गावाचा आहे, पण मी राहतो जळगावला. मी सर्व्हिसला होतो कृषी विद्यापीठ राहुरीला. अच्छा, जळगावला असल्यामुळे मी तिथं स्थायिक झालेलो आहे. अच्छा. हे भुसावळ तालुक्यात आहे महेंद्र महाराज. आणि ते तुमचं नाव सांगा. माझं नाव लताबाई पवार. अच्छा. आणि माझा मुलगा देतो शेवाशी इथं. त्यांनी सर्व सामान आणून दिले. इथं सेवा करा. माझ्यावर ऋण झालेलं आहे मैयाचं. ऋण फेडासाठी आम्ही इथं. अच्छा, म्हणजे की आपले पण महाराष्ट्रातले काही या ठिकाणी लोक आहेत की जे या ठिकाणी सेवा देतात आणि कमीत नाहीत, भरपूर आहेत. पण हा, भरपूर आहेत, पण आपल्याला भरपूर ठिकाणी जाता येत नाही. आपण ज्या आश्रमावरती राहिलो त्या आश्रमावरती आपलेच लोक असतील असं काही नाही ना. तर महाराष्ट्रातले जे आपले या ठिकाणी आहे, जळगावचे जे बाबा आहेत, ते या ठिकाणी पूर्ण हे आश्रम सांभाळतात. आणि त्यांच्या सोबतीला पण 4-5 जण आहेत आणि ह्या ताई सुद्धा आहेत. तुम्ही महाराष्ट्रामधल्याच ना? रत्नागिरी, पण महाराष्ट्र. भरपूर जण महाराष्ट्राचे आहेत आणि या ठिकाणी सेवा पण देतात. सुलगावामध्ये बालभोग वगैरे केल्यानंतर आम्ही जातो समोर. आणि हे जंगल तर तुम्हाला माहीतच आहे. बघा, हे तुम्हाला जंगल दिसत आहे. हे सुलगावाच्या समोर जे रोड येतो तो पण कच्चा येतो. सुलगावापर्यंत आपल्याला पक्का रोड लागतो, त्यानंतर थोडा कच्चा. आणि जेव्हा परत समोर एक आश्रम येईल त्यानंतर परत चांगला रोड लागतो. आणि या ठिकाणी एवढी सुंदरता, एवढी शांतता आहे. या शांततामध्ये कधी वाघ चित्ता येईल ना सांगता येणार नाही, कारण की या जंगलामध्ये भरपूर जनावरे आहेत असं सांगितलं.